students. Today in this video inverse Laplace transform I will solve some examples depending on formulae and properties of inverse Laplace transform. So let us start. First example, find inverse Laplace transform of 2s square minus 6s plus 5 upon s cube minus 6s square plus 11s minus 6. तर हा जो डिनॉमिनेटर आहे याचा यूज करून आपण पार्शियल फ्रॅक्शन याचे फाइंड आउट करणार आहे आणि हा जो फ्रॅक्शन आहे हा सिंपल पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार आहे आणि आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. तर त्यासाठी आपण ही टर्म सेपरेटली घेतलेली आहे. 2s square minus 6s plus 5 upon s cube minus 6s square plus 11s minus 6. तर याच्यामध्ये डिनॉमिनेटरचं केअरफुली ऑब्झर्वेशन करा. बघा 1 minus 6 11 आणि minus 6. जर या सगळ्या कोएफिशिएंटची ऍडिशन केली तर ती ऍडिशन येणार आहे 0. 11 plus 1 12 minus 6 minus 6 minus 12 plus 12 minus 12 0. So addition of all coefficient is 0. So plus 1 is the root. आणि हे क्यूबिक इक्वेशन आहे त्यामुळे क्यूबिक इक्वेशनचं सिंथेटिक डिव्हिजन आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. साइडला आपण सिंथेटिक डिव्हिजनचे कोएफिशिएंट्स पुट अप केलेले आहेत. तर याचे सिंथेटिक डिव्हिजनचे जे कोएफिशिएंट्स आहेत या डिनॉमिनेटरचे ते साइडला दिलेले आहेत. 1 minus 6 11 minus 6. तर प्लस 1 हे रूट आहे तर आपण पहिला नंबर 1 आहे तसाच लिहिलेला आहे. 1 into 1 1 minus 6 plus 1 minus 5 minus 5 into 1 minus 5 11 minus 5 6 6 into 1 6 minus 6 plus 6 0. तर राइट सगळ्यात शेवटी 0 आलेलं आहे म्हणजे प्लस 1 हे रूट आहे. तर ते लिहायचं कसं तर s minus 1 s ची व्हॅल्यू प्लस 1 आली पाहिजे म्हणजे s minus 1 आणि जे रिमेनिंग कोएफिशिएंट आहेत ते s च्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे s स्क्वेअर minus 5s plus 6. आता मल्टिप्लिकेशन 6 आली पाहिजे ऍडिशन -5 -3 -2. सो रूट्स आर s minus 1 s minus 3 s minus 2. तर हे रूट्स आपण या टाइप मध्ये इथे पुट अप केलेले आहेत. पहिल्यांदा सिंथेटिक डिव्हिजन करून आपण डिनॉमिनेटरचे फ्रॅक्शन्स कॅल्क्युलेट केले. आता याचे पार्शियल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे. तर s minus 1 s minus 2 s minus 3 या ज्या टर्म्स आहेत त्या लिनियर आहेत. याची पॉवर 1 आहे. कोणतीही टर्म रिपीट झालेली नाहीये किंवा क्वाड्रॅटिक नाहीये. त्यामुळे आपण जे कॉन्स्टंट घेणार आहे ते a b c या टाइप मध्ये घेणार आहे. ही मेथड आहे पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करण्याची. सो a upon s minus 1 plus b upon s minus 2 plus c upon s minus 3. Now compare these two. Make denominator same. दोन्ही बाजूचे डिनॉमिनेटर सेम करायचे आहेत आणि न्यूमरेटर इक्वेट करायचे आहेत. तर न्यूमरेटर ज्यावेळेला आपण इक्वेट करतोय दोन्ही साइडचे तर 2s स्क्वेअर minus 6s plus 5 हा लेफ्ट हँड साइडचा न्यूमरेटर आहे. आता राइट हँड साइडचा जो न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर सेम केल्यानंतरचा तर a चा डिनॉमिनेटर आहे s minus 1 त्याला रिक्वायरमेंट आहे s minus 2 आणि s minus 3 ची. सो a into s minus 2 s minus 3 प्लस b into b चा डिनॉमिनेटर s minus 2 आहे त्याला रिक्वायरमेंट आहे s minus 1 s minus 3 ची मल्टिप्लाय केलं प्लस c into s minus 1 s minus 2 making denominator same and equating numerator on both sides we have these two. आता a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. आता a ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येण्यासाठी आपण करणार आहोत या टाइप मध्ये सेकंड टर्म आणि थर्ड टर्म या दोन टर्म मध्ये कॉमन फॅक्टर कुठला आहे तो सर्च करायचा. तर s minus 1 हा कॉमन फॅक्टर आहे. दोन्ही टर्म मध्ये या दोन्ही टर्म 0 झाल्या पाहिजेत. त्या 0 कधी होतील जर s minus 1 0 झाला तर. सो पुट s is equal to 1. When s is equal to 1 the second term and third term become 0. So put s is equal to 1. आता s1 पुट अप करताना आपण सेकंड आणि थर्ड टर्म कन्सिडर करणार नाही कारण त्या टर्मची व्हॅल्यू 0 आहे. पहिल्या टर्म मध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करतोय s ची व्हॅल्यू 1 पुट अप केली 2 minus 6 plus 5 is equal to a into 1 minus 2 minus 1 1 minus 3 minus 2. So 5 plus 2 7 7 minus 6 is 1 1 is equal to minus 2 into minus 1 plus 2 2a. So value of a is 1/2. याच प्रोसेस मध्ये आपण b आणि c सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहे. आता b कॅल्क्युलेट करता येण्यासाठी
या दोन्ही टर्म मध्ये कॉमन काय आहे ते सर्च करायचं. तर दोन्ही टर्म मध्ये कॉमन आहे s मायनस 2. s मायनस 2 0 कधी होईल तर s हा 2 असेल. सो पुट s इज इक्वल टू 2. सो 2 into 2 square 4, 4 2s are 8 minus 6 2s are 12 plus 5 is equal to जी टर्म नॉन झिरो आहे तीच फक्त आपण पुट अप करतोय b into 2 minus 1 1, 2 minus 3 minus 1. 8 plus 5 13, 13 minus 12 1 is equal to 1 into minus 1 into b minus b. So value of b is minus 1. c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. पहिली आणि दुसरी टर्म 0 झाली पाहिजे. या दोन्ही टर्म मध्ये कॉमन काय आहे तर s minus 3. s minus 3 0 होईल तर s हा 3 असेल. तर सो पुट s is equal to 3. 3 square 9, 9 2s are 18, 18 minus 6 3s are 18 plus 5, 18 minus 18 plus 5 is equal to non-zero term, third term c into 3 minus 1 2, 3 minus 2 1. 18 minus 18 get cancelled. 5 is equal to 2c. c is equal to 5 by 2. तर या टाइप मध्ये आपण जे काही कॉन्स्टंट होते a b c या तिन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता ते पुट अप करूया. सो लॅप्लास इनवर्स ऑफ दिस टर्म 2s स्क्वेअर minus 6s plus 5 upon s cube minus 6s स्क्वेअर plus 11s minus 6. ज्या टर्मचा आपल्याला लॅप्लास इनवर्स फाइंड आउट करायचं आहे ती टोटल टर्म मध्ये पुट अप केली इज इक्वल टू लॅप्लास इनवर्स. याचे जे सिंपल पार्शियल फ्रॅक्शन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत a b c च्या फॉर्म मध्ये त्या व्हॅल्यू पुट अप करूया. व्हॅल्यू ऑफ a इज 1/2 upon s minus 1 plus value of b is minus 1 upon s minus 2 plus value of c is 5/2 upon s minus 3. Now take constant term outside and apply linearity property. So we have 1/2 Laplace inverse of 1 upon s minus 1 minus Laplace inverse of 1 upon s minus 2 plus 5/2 Laplace inverse of 1 upon s minus 3. Now we know that Laplace inverse of 1 upon s minus a is equal to, by using standard formula, it is e raised to 18. So by applying that formula, Laplace inverse of 1 upon s minus 1 is e raised to t. a ची व्हॅल्यू particularly 1 आहे. Minus Laplace inverse of 1 upon s minus 2 is e raised to 2t. Plus 5/2 Laplace inverse of 1 upon s minus 3 e raised to 3t. That is required answer of given Laplace inverse. Now let us start second question of Laplace inverse. Question is find inverse Laplace transform of 4s plus 5 upon s minus 1 square into s plus 2. आता या क्वेश्चन मध्ये s minus 1 स्क्वेअर आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये हा जो ब्रॅकेट आहे हा दोन तर रिपीट झालेला आहे. तर यासाठी आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनची जी सेकंड मेथड आहे ती अप्लाय करायची. आता इथे फॅक्टर लिनियर नाही तर रिपीटेड आहे. तर आपण ही जी टर्म आहे ती सेपरेट घेतलेली आहे आणि या टर्म साठी जी पार्शियल फ्रॅक्शनची मेथड आहे ती अप्लाय करणार आहे. a upon s minus 1 प्लस b upon s minus 1 स्क्वेअर. जेवढ्या वेळेला फॅक्टर रिपीट झालेला असतो तेवढ्या वेळेला आपण ते कॉन्स्टंट्स ऍड करत जातो. प्लस s plus 2 हा फॅक्टर एकदा झालेला आहे. सो c upon s plus 2. That is method of writing partial fraction. Now make denominator same and compare numerator on both sides. We have 4s plus 5 is equal to a च्या जवळ s minus 1 आहे. a ला रिक्वायरमेंट आहे s minus 1 ची आणि s plus 2 ची. So a into s minus 1 s plus 2 plus b into s minus 1 स्क्वेअर आहेच. s plus 2 ची रिक्वायरमेंट आहे plus c into s minus 1 square, making denominator same and equating numerator on both sides. So we have this term. आता परत मगाच्या सारखंच प्रॉपर व्हॅल्यू पुट अप करूयात s च्या आणि जे काही कॉन्स्टंट आहेत b c a हे कॅल्क्युलेट करूया. तर सुरुवातीला आपल्याला a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार नाही कारण b आणि c या टर्म मध्ये कोणतीही टर्म कॉमन नाहीये. तर आपण पहिल्यांदा b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. तर b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना s minus 1 पहिल्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये कॉमन आहे. तर s minus 1 0 येईल जर s हा 1 असेल तर. सो पुट s is equal to 1. So 4 plus 5 is equal to b into 1 plus 2 3. So 3b is equal to 9. b is equal to 9 upon 3 3. Value of first constant p is 3. आता c ची व्हॅल्यू काढायची असेल तर या दोन टर्म मध्ये कॉमन काय आहे ते सर्च करायचं.
s plus 2 is common and s plus 2 becomes 0 when s is equal to minus 2. So put s is equal to minus 2. So we have 4 into minus 2 minus 8 plus 5 is equal to c into minus 2 minus 1 minus 3 is square. Minus 8 plus 3 plus 5 minus 3 is equal to minus 3 square 9c. So c is equal to minus 3 upon 9 means minus 1 upon 3. Value of second constant is minus 1 by 3. आता a ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? याच्या दोन मेथड आहेत. प्रॉपर s ची व्हॅल्यू पुटअप करून किंवा कंपेअरिंग कोएफिशिएंट. तर दोन्ही मेथडने मी सांगते की a ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. तर पहिली मेथड आहे s इज इक्वल टू s ची व्हॅल्यू 1 आणि -2 सोडून दुसरी कुठलीही प्रॉपर व्हॅल्यू सिलेक्ट करायची. सो पुट सिंपल व्हॅल्यू आपण पुटअप केली 0. सो s इज इक्वल टू 0. b ची व्हॅल्यू जी प्रीवियस स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केली होती 3. c इज इक्वल टू -1 अपॉन 3. तर त्या व्हॅल्यू पुटअप केल्या वरच्या इक्वेशन मध्ये. सो सिन्स s इज 0 लेफ्ट हँड साइड बिकम्स 5 इज इक्वल टू a कॅल्क्युलेट करायचं आहे. s ची व्हॅल्यू 0 आहे. सो हियर 0 0 -1 into 2 -2 प्लस b ची व्हॅल्यू 3 0 plus 2 2 minus c ची व्हॅल्यू 1 by 3 0 -1 -1 square is +1. तर सगळ्या व्हॅल्यू पुट अप केल्या आणि टर्म सिम्प्लिफाय केलेल्या आहेत. सो 5 is equal to -2a 3 2s are 6 -1 by 3. सो -2a ला लेफ्ट साइड ला कन्वर्ट केलेलं आहे +2a is equal to 6 plus 5 राइट साइड ला कन्वर्ट केलं which become -5 -1 by 3. 6 minus 5 1 1 minus 1 by 3 3 minus 1 2 by 3 making denominator same. So it is 2 by 3. ही व्हॅल्यू आहे 2a ची. तर a ची व्हॅल्यू येणार आहे दोन्ही साइडचा 2 2 कॅन्सल. सो व्हॅल्यू ऑफ a becomes 1 by 3. आता कंपेअरिंग कोएफिशिएंट कसं कॅल्क्युलेट करायचं? तर कंपेअरिंग कोएफिशिएंट करताना a हा s² चा कोएफिशिएंट आहे. समजा आपण या दोन ब्रॅकेट कंपेअर केल्या मल्टिप्लाय केल्या तर s² चा कोएफिशिएंट इथे येणार आहे a. अजून s² चा कोएफिशिएंट इथे येणार आहे c. तर राइट साइडला s² चा कोएफिशिएंट आहे a + c. इथे आपण एक्सपांड न करता आपण डायरेक्टली बाय ऑब्झर्वेशन कंपेअर करू शकतो कोएफिशिएंट ऑफ s². लेफ्ट साइडला s² ची टर्मच नाहीये. सो इट इज 0. सो a + c becomes 0. सो a is equal to -c. c ची व्हॅल्यू आहे -1 by 3. सो a is equal to +1 by 3. या टाइप मध्ये सुद्धा बाय कंपेअरिंग कोएफिशिएंट आपण a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. दोन्ही मेथड ऍप्लिकेबल आहे. दोन्ही मेथडनं a ची जी व्हॅल्यू येणार आहे ती सेम येणार आहे. तर आपण या व्हॅल्यू लॅप्लास इनव्हर्स फॉर्म मध्ये पुट अप करूयात. सो लॅप्लास इनव्हर्स ऑफ 4s + 5 upon s - 1 square s + 2 is equal to value of a is 1 by 3 1 by 3 upon s - 1 plus value of b is 3 upon s - 1 square plus value of c is -1 by 3 upon s plus 2. तर a b c च्या ज्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या होत्या त्या पुट अप केल्या. आता सेपरेट लॅप्लास इनव्हर्स घेऊ. कॉन्स्टंट टर्म आउटसाइड घेऊ बाय अप्लाइंग लिनियरिटी प्रॉपर्टी. सो वी हैव 1 by 3 लॅप्लास इनव्हर्स ऑफ 1 upon s - 1 plus 3 लॅप्लास इनव्हर्स ऑफ 1 upon s - 1 square -1 by 3 लॅप्लास इनव्हर्स ऑफ 1 upon s plus 2. Now we know that Laplace inverse of 1 upon s minus 1 is e raised to t. It is a standard formula. Plus 3 Laplace inverse of 1 upon s minus 1 चा स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर चा कसं कॅल्क्युलेट करायचं? तर s minus 1 च्या ऐवजी आपण e raised to t घेणारच आहे बाय युजिंग फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. सो Laplace inverse of f bar of s minus a is equal to e raised to at f bar of s. Laplace inverse of f bar of s, or this can also be written as e raised to at f of c. So here instead of s minus 1 I have written e raised to t. Laplace inverse of s minus 1 च्या ऐवजी s घेतलेला होता. Laplace inverse of 1 upon s square e raised to t
आउटसाइड घेतलेला आहे. -1/3 e⁻²t. तर इथे आपण या टर्म साठी फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे. रिप्लेस s -1 with e⁻t and inside there is Laplace inverse of 1/s². Now 1/3 e⁻t as it is 3 e⁻t 1/s². Laplace inverse is t⁻1/1 factorial. t⁻n−1/n−1 factorial. When n is the integer, here value of n is 2. So t⁻1/1 factorial. -1/3 e⁻²t. आता या स्टम्स थोडा सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत. सो आन्सर इज 1/3 e⁻t plus 3t e⁻t minus 1/3 e⁻²t. That is answer of required Laplace inverse. Now, third question of inverse Laplace transform is find inverse Laplace transform of 5s plus 3 upon s minus 1 s² plus 2s plus 5. तर याच्या डिनॉमिनेटर मध्ये s minus 1 ही टर्म आहे, ही लिनियर फॅक्टरची आहे आणि s² plus 2s plus 5 हा क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल फॅक्टर आहे. तर याच्यासाठी पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करण्याची एक वेगळी मेथड आहे. तर तिन्ही टाइपचे आपण क्वेश्चन घेतलेत. पहिला क्वेश्चन होता तो लिनियर फॅक्टर, सेकंड क्वेश्चन रिपीटेड आणि थर्ड क्वेश्चन आहे हा क्वाड्रॅटिक इरेड्युसिबलचा. तर आपण जी टर्म आहे ती सेपरेट घेतलेली आहे. इज इक्वल टू लिनियर फॅक्टर साठी a कॉन्स्टंट a/s-1 प्लस क्वाड्रॅटिक इरेड्युसिबल फॅक्टर साठी दोन कॉन्स्टंट bs प्लस c या टाइप मध्ये अपॉन s² plus 2s plus 5. Now cross multiply, make denominator same and equate numerator on both sides. So we have 5s plus 3 is equal to a into s² plus 2s plus 5 plus bs plus c into s minus 1. परत नेहमीच्या मेथडनं आपण s च्या प्रॉपर व्हॅल्यू पुट अप करूयात आणि जे कॉन्स्टंट्स आहेत a b c हे फाइंड आउट करूयात. त्यासाठी सुरुवातीला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ही टर्म 0 झाली पाहिजे. तर s minus 1 0 ला इक्वेट केला तर s ची व्हॅल्यू 1 पुट अप करावी लागेल. सो पुट s is equal to 1 so that second term becomes 0 and we can find a. So value of s is 1. 5 plus 3 is equal to a into s 1 square plus 2 plus 5. जिथे जिथे s आहे तिथे तिथे आपण 1 पुट अप केलेले आहे. So 5 plus 3 8 is equal to 5 plus 2 7 plus 1 8. 8a is equal to 8. Therefore a is equal to 1. Where first value of a is 1. Now to find c. आता c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर इथे ज्या वेळेला bs plus c या टाइप मध्ये ब्रॅकेट असते त्यावेळेला नेहमी आपण s ला 0 पुट अप करणार आहे. तर ही टॅक्ट लक्षात ठेवा. s ला 0 पुट अप करायचं आणि a ची व्हॅल्यू की जी प्रीवियस स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलीच आहे ती पुट अप करायची आणि c कॅल्क्युलेट करायचं. तर टोटली इक्वेशन मध्ये आपण s ला 0 पुट अप करतोय आणि a ची व्हॅल्यू 1 पुट अप करतोय. Since s is 0, left hand side becomes 3 is equal to value of a is 1. These two terms become 0 since s is 0. So remains only 5 plus bs. So total terms become 0. c as it is 0 minus 1 minus 1. त्याच्या व्हॅल्यू आहे पुट अप करायला सांगितलं तर पुट अप केली. Now 3 is equal to 5 minus c. Minus c ला लेफ्ट साइड ला घेऊया. 5 minus 3 2. So value of another constant c is 2. आता a ची व्हॅल्यू मिळाली, c ची व्हॅल्यू मिळाली, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची राहिली b ची. आता b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी s ला प्रॉपर व्हॅल्यू पुट अप करूया. कंपेअरिंग कोएफिशिएंट न पण हे कॅल्क्युलेट करणं सोपं आहे, पण त्याच्यामध्ये परत मल्टिप्लिकेशन आणि इक्वेशन सॉल्व करावीच लागतात. क्वाड्रॅटिक सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करावी लागतात. त्यापेक्षा आपण s ला प्रॉपर व्हॅल्यू देऊयात आणि अनदर कॉन्स्टंट जो b आहे तो कॅल्क्युलेट करूयात. नाउ पुट a is equal to 1, c is equal to 2 and s is equal to s ची व्हॅल्यू 1 आणि 0 पुट अप केलेली आहे. या दोन व्हॅल्यू सोडून दुसरी s ची व्हॅल्यू सिलेक्ट करायची. तर आपण व्हॅल्यू पुट अप केलेली आहे 2. तर या इक्वेशन मध्ये आपण s च्या या तिन्ही व्हॅल्यू s ची व्हॅल्यू आणि c च्या व्हॅल्यू पुट अप करूयात. सो s is equal to 2. 5 2s are 10. 10 plus 3 13 is equal to value of a is 1. S square 4. 2 into 2 4 plus 5 plus 2b. Value of s is 2. 2b plus c. Value of c is 2 into 2 minus 1 into 1.
So 13 is equal to 4 plus 4 8, 8 plus 5 13 plus 2b, here it is b, 2b plus 2. Now 13 get cancelled from left side right side. 13 minus 13 becomes 0. So 2b plus 2 is equal to 0. So 2b is equal to minus 2. So b is equal to minus 2 upon 2 minus 1. So value of next constant b is minus 1. तर आपल्याला a, b आणि c या तिन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू मिळाले. त्या व्हॅल्यू आपण पुट अप करूयात लॅप्लास इन्व्हर्स मध्ये. सो लॅप्लास इन्व्हर्स ऑफ व्हॅल्यू ऑफ a इज 1 upon s minus 1. Value of b is minus 1 into s means minus s plus value of c is 2 upon s square plus 2s plus 5. तर सगळ्या व्हॅल्यू आपण पुट अप केलेल्या आहेत. आता सेपरेट लॅप्लास इन्व्हर्स घेऊया बाय युजिंग लिनियरिटी प्रॉपर्टी. सो लॅप्लास इन्व्हर्स ऑफ 1 upon s minus 1 plus लॅप्लास इन्व्हर्स ऑफ minus s plus 2 upon s square plus 2s plus 5. आता पहिल्या टर्मचा लॅप्लास इन्व्हर्स सोपात आहे बाय युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला. सो आपण डायरेक्टली पुट अप केला. सो लॅप्लास इन्व्हर्स ऑफ 1 upon s minus 1 इज e raised to t प्लस लॅप्लास इन्व्हर्स ऑफ. आता इथे लॅप्लास इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक टॅक्ट अप्लाय करायची. तर ती टॅक्ट कशी आहे बघा. s square plus 2s plus 5 हा जो डिनॉमिनेटर आहे हा कंप्लीट स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर s square plus 2s plus 5 याचं कन्वर्जन कंप्लीट स्क्वेअर फॉर्म मध्ये करण्यासाठी आपल्याला थर्ड टर्म लागते tt थर्ड टर्म. तर थर्ड टर्म कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ s ब्रॅकेट स्क्वेअर. तर कोएफिशिएंट ऑफ s आहे इथे 2. 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ 2 मीन्स 1/2 into 2 bracket square 2 get cancel, so there remains 1. म्हणजे थर्ड टर्म जर 1 असेल तर हा डिनॉमिनेटर कंप्लीट स्क्वेअर येणार आहे. तर हा 1 आपण ऍडजस्ट करूया. 5 मध्ये 1 आहे ती ऍडजस्टमेंट केली 1 plus 4. 5 can be written as 1 plus 4. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे हा s plus 1 चा स्क्वेअर आहे आणि हा 4 आहे हा 2 चा स्क्वेअर आहे. तर हा s plus 1 आपल्याला न्यूमरेटर मध्ये पण ऍडजस्ट करायचा आहे. तर तो कसा करूयात बघा. मायनस s plus 2 ही टर्म होतीच आपल्याकडे ऑलरेडी. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट केली -1 मायनस s minus 1 प्लस 1 प्लस 2. बघा ही ऍडजस्टमेंट कशी केलेली आहे. मायनस s -1 प्लस 2 ही ऑलरेडी एक टर्म आपल्याकडे असलेलीच आहे. फक्त -1 प्लस 1 ऍडजस्ट केलेलं आहे कारण आपल्याला s प्लस 1 ला कॉमन घ्यायचे लॅप्लास इन्व्हर्स मधून. त्यामुळे आपण -1 प्लस 1 ही टर्म ऍडजस्ट केली. -1 का घेतला तर इथे -s आहे म्हणून याच्यामधून आपल्याला मायनस साइन कॉमन घ्यायचे. त्यामुळे -1 घेतला. फक्त -1 घेऊन चालणार नाही कारण टर्मची व्हॅल्यू बदलेल. सो -1 adding 1 subtracting 1 we have these terms. So from first two term minus sign is common. So s plus 1 remaining plus 2 plus 1 3. Denominator या पहिल्या ज्या तीन टर्म्स आहेत या s plus 1 चा स्क्वेअर आहे. So it is s plus 1 square and 4 can be written as 2 square. तर ही ऍडजस्टमेंट आहे लॅप्लास इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर आता इथे परत डिनॉमिनेटर आपण सेपरेट घेतोय दोन्ही टर्म साठी आणि लॅप्लास इन्व्हर्स सेपरेट घेतोय. सो e raised to t as it is minus sign outside Laplace inverse of s plus 1 upon s plus 1 square plus 2 square. 3 constant outside Laplace inverse of 1 upon s plus 1 square plus 2 square. Now s plus 1 by using first shifting property s plus 1 replace केलेला आहे e raised to minus चिन्ह Laplace inverse of s upon s square plus 2 square plus 3 इथे पण s plus 1 आहे रिप्लेस करूयात e raised to minus चिन्ह Laplace inverse of 1 upon s square plus 2 square by using first shifting property. So here Laplace inverse of s upon s square plus 2 square is nothing but cos 2t plus 3 into e raised to minus t Laplace inverse of 1 upon s square plus 2 square is nothing but sin 2t upon 2 sin 8t upon a. Here particularly value of a is 2. So sin 2t upon 2. So
दिस इज रिक्वायर्ड लॅपलास इन्व्हर्स ऑफ गिव्हन फंक्शन. तर आज आपण पार्शियल फ्रॅक्शन या पॉइंटचा यूज करून लॅपलास इन्व्हर्सची 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेली आहेत. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.